पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. दापचरी येथे उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲग्रो एक्सपोर्ट हब. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर. दिव्य भारत BSM न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकासासाठी आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, आदिवासी विकास, पर्यटन आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य देत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जागा निश्चित करण्यात आली आहे. या स्मारकांचा सविस्तर आराखडा लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या स्मारकांमुळे सामाजिक समता, आदिवासी इतिहास आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचा प्रचार प्रसार होण्यास मदत होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. पालघरच्या श्रीराम मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा. बैठकीत पालघर शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मंदिर परिसरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑनलाईन भूमिपूजन आणि विविध योजनांचा लाभ. बैठकीदरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा विनवळ येथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहाचे व्हर्च्युअल भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना साहित्य व नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये पेसा PESA क्षेत्रातील 26 पात्र उमेदवारांना शिक्षणसेवक पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. राष्ट्रीय बांबू अभियान व अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत 31 बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबू रोपे आणि अनुदान मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. बांबूपासून समृद्धीकडे या विशेष पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. समन्वयातून विकासाला गती देण्याचे आवाहन. बैठकीच्या समारोपात पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. पालघर जिल्हा हा कृषी, पर्यटन, आदिवासी संस्कृती आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, कृषी निर्यात, आदिवासी विकास आणि धार्मिक पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील निर्णयांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून पालघरला राज्यातील प्रगत जिल्ह्यांच्या यादीत स्थान मिळवून देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती DIP